नमस्कार. जानेवारी 2026 ची सुरुवात काही अशा घटनांनी झाली आहे ज्यांनी जगाचं राजकारण, अर्थकारण आणि इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलला आहे. हो, अगदी. आपल्या स्रोतांमध्ये व्हेनेझुएलातल्या एका थरारक लष्करी कारवाईपासून ते भारताच्या आर्थिक धोरणांपर्यंत खूप काही आहे. संरक्षण क्षेत्रातील नवीन शोध आहेत, इतिहासाच्या पानांतून सापडलेली नवीन माहिती आहे. तर आज आपण या सगळ्या घटनांचे धागेदोरे उलगडणार आहोत. आणि या घटनांमागील सत्य आणि त्यांचे दूरगामी परिणाम समजून घेण्याचा प्रयत्न करूया. चला सुरुवात करूया एका अशा कारवाईने जी खरंच एखाद्या हॉलिवूड सिनेमाच्या स्क्रिप्टसारखी वाटते. 3 जानेवारी 2026 अमेरिकेने व्हेनेझुएलामध्ये ऑपरेशन ॲब्सोल्यूट रिझॉल्व्ह नावाची एक लष्करी कारवाई केली आणि राष्ट्राध्यक्ष निकोलस मधुरो यांना अटक केली. आणि तीही थेट त्यांच्या घरातून. हो, म्हणजे 150 लढाऊ विमाने वापरली गेली. ही अटक होती की युद्ध होतं? हा प्रश्नच म्हणजे या कारवाईचं स्वरूप स्पष्ट करतो. ही केवळ अटक नव्हती, तर अमेरिकेने आपल्या लष्करी आणि गुप्तचर क्षमतेचं केलेलं एक मोठं शक्तीप्रदर्शन होतं. शक्तीप्रदर्शन? हो. विचार करा, कारवाई सुरू होण्याआधी संपूर्ण राजधानी म्हणजे कॅराकस तिथली वीज घालवण्यात आली. अच्छा, म्हणजे पूर्ण ब्लॅकआउट? अगदी. याला ब्लॅकआउट स्ट्रॅटेजी म्हणतात. त्यामुळे झालं काय की व्हेनेझुएलाची रडार आणि हवाई सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे आंधळी झाली. त्यांना कळलंच नाही की आपल्या हद्दीत काय घुसतंय. आणि मग त्यांनी थेट हवाई तळावर हल्ला केला? बरोबर. ला कार्लोटा, लिबर्टाडोर सारखे महत्वाचे एअरबेस आणि विशेषतः रशियन बनावटीची BUK क्षेपणास्त्र प्रणाली, जी विमानं पाडण्यासाठी वापरली जाते, ती त्याने पहिल्यांदा नष्ट केली. म्हणजे स्वतःच्या विमानांसाठी पूर्ण आकाश मोकळं करून घेतलं. मग 150 विमानांनी आणि हेलिकॉप्टर्सनी एकाच वेळी हल्ला चढवला. हवाई दल, नौदल, विशेष दले सगळे एकत्र कुलात होते. तिथे पोचणं इतकं सोपं होतं का? नाही. आणि इथेच अमेरिकेच्या एलिट डेल्टा फोर्सची कमाल दिसून येते. डेल्टा फोर्स? हो. माहितीनुसार मधुरो यांनी एका पोलादी बंकरमध्ये आश्रय घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी दरवाजा उघडला, पण तो आतून बंद करायला त्यांना जेमतेम काही सेकंदांचा वेळ मिळाला असेल. आणि त्याच क्षणी कमांडो आत घुसले. अगदी. त्यांनी तो दरवाजा अडवला आणि मधुरो यांना पकडलं. त्यानंतरची प्रक्रिया तर आणखी नाट्यमय आहे. त्यांना हेलिकॉप्टरने उचलून थेट कॅरिबियन समुद्रात उभ्या असलेल्या USS इवो जिमा या युद्धजहाजावर नेण्यात आलं. आणि तिथून थेट न्यूयॉर्कला, जिथे त्यांच्यावर आता खटला चालणार आहे. त्यांच्यावर नार्को टेररिझमचे आरोप आहेत. ही संज्ञा आपण खूप ऐकतो, पण याचा नेमका अर्थ काय? नार्को टेररिझम म्हणजे जेव्हा अंमली पदार्थांच्या तस्करीतून मिळालेला पैसा दहशतवादी कारवायांसाठी वापरला जातो किंवा सरकारच या तस्करीमध्ये सामील असतं. म्हणजे अमेरिकेचा आरोप आहे की मादुरो यांचं सरकारच ड्रग कार्टेल चालवत होतं. हो, की ते आंतरराष्ट्रीय ड्रग कार्टेलसोबत मिळून अमेरिकेत अंमली पदार्थ पाठवत होते. साहजिकच आहे, यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असणार. हो ना. आणि जगात स्पष्टपणे 2 गट पडलेले दिसतायत. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी याला हुकुमशाहीचा अंत म्हटलंय आणि सोबतच मोनरो डॉक्ट्रिनचा पुनरुच्चार केलाय. एक मिनिट, मोनरो डॉक्ट्रिन ही संकल्पना बऱ्याचदा ऐकायला मिळते. ही नेमकी आहे तरी काय? ही अमेरिकेची जवळपास 200 वर्ष जुनी परराष्ट्र नीती आहे, जी सांगते की अमेरिकेच्या खंडात, विशेषतः लॅटिन अमेरिकेत, युरोप किंवा इतर कोणत्याही बाहेरील शक्तीचा हस्तक्षेप सहन केला जाणार नाही. म्हणजे सोप्या भाषेत, हा आमचा परिसर आहे, इथे आम्हीच लक्ष घालू. अगदी बरोबर. या कारवाईतून ट्रम्प यांनी रशिया आणि चीनला तोच संदेश दिला आहे. आणि मग रशिया चीनची प्रतिक्रिया काय? दोघांनीही याचा तीव्र निषेध केला आहे. रशियाने याला सार्वभौम राष्ट्रावरील आक्रमण म्हटले, कारण व्हेनेझुएला त्यांचा महत्वाचा मित्रदेश होता. आणि त्यांचे मोठे आर्थिक हितसंबंधही असतील. हो, रशियाने व्हेनेझुएलाला अब्जावधी डॉलर्सचं कर्ज दिलंय. त्यांच्या तेल उद्योगात मोठी गुंतवणूक केली आहे. आता मादुरो गेल्यामुळे त्यांची ही सगळी गुंतवणूक धोक्यात आली आहे. आणि युरोपियन युनियन? त्यांची भूमिका नेहमीप्रमाणे सावध आहे. त्यांना मादुरो आवडत नसले तरी एका राष्ट्राध्यक्षाला दुसऱ्या देशाने असं उचलून नेणं हे त्यांना आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन वाटतंय. बरं, एकीकडे जागतिक राजकारणात अमेरिका लष्करी बळाचा वापर करत असताना भारत मात्र आर्थिक आणि राजनैतिक मार्गांनी आपली जागा कशी बनवतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. बरोबर. चला, भारताच्या 2 महत्त्वाच्या धोरणात्मक पावलांबद्दल बोलूया. सुरुवात चीनपासून करूया. हो. भारत सरकारने चीनी व्यापारी आणि तांत्रिक तज्ज्ञांसाठी ई-व्हिसा 4 नावाचा एक नवीन व्हिसा सुरू केला आहे.
म्हणजे गलवान संघर्षानंतर जे कठोर निर्बंध लादले होते ते आता शिथिल केले जात आहेत. हो, कारण मेक इन इंडिया आणि PLI योजनांना गती द्यायची आहे. याला इकॉनॉमिक प्रॅग्मॅटिझम किंवा व्यावहारिक अर्थकारण म्हणता येईल. पण याची गरज का पडली? म्हणजे आपण चीनसोबतच्या तणावानंतरही त्यांच्या तज्ज्ञांना का बोलवतोय? कारण सत्य हे आहे की भारतातील अनेक मोठ्या कारखान्यांमध्ये विशेषतः इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑटोमोबाईल क्षेत्रात चीनी मशिनरी आहे. अच्छा. आणि या मशिनरी बसवण्यासाठी किंवा दुरुस्त करण्यासाठी त्यांचेच अभियंते लागतात. व्हिसा निर्बंधांमुळे हे अभियंते येऊ शकत नव्हते आणि अनेक कंपन्यांचं उत्पादन ठप्प झालं होतं. म्हणजे हे एक प्रकारे गरज म्हणून उचललेलं पाऊल आहे. पण याची प्रक्रिया सोपी आहे का? प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे, पण त्याला 45 ते 50 दिवसांचा कालावधी लागतो. आणि एक महत्त्वाची अट आहे. कोणती? भारतीय कंपनीला नॅशनल सिंगल विंडो सिस्टीम या सरकारी पोर्टलवर नोंदणी करावी लागते आणि त्या चीनी तज्ज्ञासाठी एक प्रायोजकत्व पत्र घ्यावं लागतं. म्हणजे सरकारला नक्की माहीत असेल की कोणता तज्ज्ञ कोणत्या कंपनीत कोणत्या कामासाठी येतोय, सुरक्षेची काळजी घेतली गेली आहे. अगदी बरोबर. म्हणजे एका बाजूला चीनसोबतच्या आर्थिक गरजा आणि दुसऱ्या बाजूला नेबरहूड फर्स्ट धोरण. भारत आणि भूतान यांच्यात एक वेगळाच करार झाला आहे. हो, आणि हा करार भारताच्या सॉफ्ट पॉवरचे एक उत्तम उदाहरण आहे. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने भूतानच्या सर्वोच्च न्यायालयासोबत न्यायालयीन सहकार्यासाठी करार केलाय. न्यायालयीन सहकार्य? हो. याअंतर्गत भूतानचे 2 तरुण लॉ क्लर्क म्हणजे कायद्याचे पदवीधर भारताच्या सर्वोच्च न्यायालयात 3 महिन्यांची इंटर्नशिप करतील. नक्कीच हा उपक्रम चांगला आहे. पण केवळ 2 लॉ क्लर्क पाठवून खरोखरच भूतानच्या न्यायव्यवस्थेत मोठा बदल घडेल का? की ही फक्त एक प्रतिकात्मक गोष्ट आहे? तुमचा मुद्दा बरोबर आहे. 2 व्यक्तींमुळे लगेच मोठी क्रांती होणार नाही, पण याकडे मोठ्या दृष्टिकोनातून पाहायला हवं. भूतानची लोकशाही आणि न्यायव्यवस्था अजूनही विकसनशील अवस्थेत आहे. हो, ते खरं आहे. त्याला भारतासारख्या मोठ्या आणि प्रस्थापित लोकशाहीच्या सर्वोच्च न्यायालयात काम करण्याची संधी मिळणं हे ज्ञानाच्या हस्तांतरणापेक्षा खूप काही जास्त आहे. आणि याचा खर्च? या योजनेचा संपूर्ण खर्च अगदी त्यांच्या मानधनासह भारताचं सर्वोच्च न्यायालय उचलणार आहे. हा एक संदेश आहे की भारत केवळ आर्थिक मदतच नाही तर भूतानच्या संस्थात्मक सक्षमीकरणातही मनापासून मदत करू इच्छितो. म्हणजे हे दोन्ही देशांमधील विश्वासाचे संबंध अधिक घट्ट करणारं पाऊल आहे. नक्कीच. देशाची आंतरराष्ट्रीय प्रतिमा मजबूत करण्यासोबतच देशांतर्गत आर्थिक शिस्त लावणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि इथेच भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक म्हणजेच CAG यांनी एक धोक्याची घंटा वाजवली आहे. हो, त्यांचा राज्यांच्या आर्थिक स्थितीवरचा अहवाल आलाय आणि तो खरोखरच चिंताजनक आहे. काय म्हणतोय हा अहवाल? 31 मार्च 2024 पर्यंत सर्व राज्यांचं मिळून एकूण कर्ज त्यांच्या एकूण उत्पन्नाच्या म्हणजे GSDPच्या 23.42% झाला आहे. म्हणजे राज्याच्या एकूण कमाईच्या जवळपास पाऊ हिस्सा कर्जात आहे. बरोबर. आणि काही राज्यांची स्थिती तर ह्यापेक्षाही वाईट आहे. उदाहरणार्थ पंजाब, त्यांचं कर्ज ते GSDP गुणोत्तर 40.35% आहे. देशात सर्वाधिक. म्हणजे पंजाब जर 100 रुपये कमवत असेल तर त्यावर 40 रुपयांपेक्षा जास्त कर्ज आहे. बापरे. त्या खालोखाल नागालँड आणि पश्चिम बंगाल आहेत. पण दुसरीकडे काही चांगली उदाहरणंही आहेत. ओडिसाचं हे गुणोत्तर फक्त 8.45% आहे. हे तर खूपच चांगलं आहे. हो. महाराष्ट्र 14.64% आणि गुजरात 16.37% यांची स्थितीही बऱ्यापैकी स्थिर आहे. पण केवळ कर्जाचा आकडाच नाही, कॅगने एका गोल्डन रूलच्या उल्लंघनावर बोट ठेवलंय. हा गोल्डन रूल म्हणजे काय? अर्थशास्त्रातील हा एक मूलभूत नियम आहे. गोल्डन रूल सांगतो की सरकारने कर्ज फक्त भांडवली खर्चासाठी घ्यावं, महसुली खर्चासाठी नाही. थांबा, हे जरा सोपं करून सांगाल का? भांडवली आणि महसुली खर्च म्हणजे काय? नक्कीच. सोप्या भाषेत सांगते, भांडवली खर्च म्हणजे असा खर्च ज्यातून देशाची किंवा राज्याची मालमत्ता तयार होते, जसे की रस्ते, धरणं, शाळा, रुग्णालये. अच्छा, म्हणजे ॲसेट क्रिएशन. बरोबर. हा खर्च भविष्यात उत्पन्न मिळवून देतो. बरोबर. याउलट महसुली खर्च म्हणजे दैनंदिन खर्च, जसं की सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार, पेन्शन, कर्जावरील व्याज. यातून कोणतीही मालमत्ता तयार होत नाही. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर राज्यांनी क्रेडिट कार्ड वापरून घर बांधण्याऐवजी किराणा सामान भरलंय. हे तर धोक्याचं आहे. तुम्ही अगदी अचूक उदाहरण दिलंय. आणि अहवालानुसार 11 राज्यांनी हा नियम मोडला आहे.
आंध्र प्रदेश आणि पंजाबने तर घेतलेल्या कर्जापैकी फक्त 25% कमी रक्कम भांडवली कामांवर खर्च केली आहे. फक्त 25%? हो. विचार करा, राज्यांच्या एकूण खर्चापैकी 83% रक्कम केवळ पगार, पेन्शन आणि व्याजावर खर्च होत आहे. विकासाच्या कामांसाठी पैसा शिल्लक राहत नाहीये. याच आर्थिक अडचणींच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारसाठी मात्र एक चांगली बातमी आहे. त्यांनी RBI सोबत एक महत्वाचा करार केला आहे. हो, आणि हा दिल्ली सरकारच्या वित्तीय स्वातंत्र्याच्या दृष्टीने एक ऐतिहासिक बदल आहे. आत्तापर्यंत दिल्ली सरकारला केंद्र सरकारमार्फत कर्ज घ्यावं लागायचं आणि त्यावर व्याजदरही जास्त होता, बरोबर? खूप जास्त. त्यांना 12 ते 13% व्याज द्यावं लागे. पण या करारामुळे दिल्ली सरकार आता इतर राज्यांप्रमाणे बाजारातून स्टेट डेव्हलपमेंट लोन्स म्हणजे SDL द्वारे थेट कर्ज उभारू शकेल. SDL ते कसं काम करतं? सोप्या भाषेत, जसं केंद्र सरकार आपले बॉन्ड्स विकून बाजारातून पैसे उचलतं, तसंच आता दिल्ली सरकारही करू शकेल. ते स्वतःचे बॉन्ड्स जारी करतील, जे गुंतवणूकदार विकत घेतील. याचा फायदा काय? त्यांना आता सुमारे 60% दराने कर्ज मिळेल, म्हणजे व्याजाच्या खर्चात जवळपास निम्मी बचत. ही तर खूप मोठी गोष्ट आहे. इतकंच नाही, RBI आता दिल्ली सरकारचे बँकर आणि डेट मॅनेजर म्हणून काम करेल. म्हणजे सरकारकडे असलेली अतिरिक्त रोकड दिवस अखेरीस आपोआप गुंतवली जाईल, ज्यामुळे त्यावर व्याज मिळेल. आणि हा निधी कुठे वापरला जाणार आहे? मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय की हा निधी गोल्डन रूल पाळून केवळ यमुना शुद्धीकरण, रस्ते, उड्डाणपूल यांसारख्या भांडवली खर्चासाठीच वापरला जाईल. बरं, देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासोबतच तिचं नियमन करणंही महत्त्वाचं आहे, विशेषतः या डिजिटल युगात. हो, आणि याच दिशेने एक नवीन शक्तिशाली संस्था स्थापन झाली आहे. कोणती? पेमेंट्स रेग्युलेटरी बोर्ड म्हणजे PRB. याची नुकतीच पहिली बैठक झाली. हे बोर्ड नक्की काय करणार आहे? पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम्स ॲक्ट 2007 मध्ये बदल करून हे बोर्ड स्थापन झालं आहे. आतापर्यंत डिजिटल पेमेंट्सचे नियम RBI बनवायचं, पण आता हे बोर्ड या क्षेत्रातील सर्वोच्च संस्था असेल. आणि त्यांचं विजन काय आहे? पहिल्याच बैठकीत पेमेंट्स विजन 2028चा मसुदा सादर झाला, ज्याचा उद्देश भारताला कॅशलेस बनवणं, सायबर सुरक्षा वाढवणं आणि आंतरराष्ट्रीय पेमेंट्स सोपे करणं हा आहे. अर्थव्यवस्थेनंतर आता संरक्षण क्षेत्राकडे वळूया. आपल्या DRDOने एक जबरदस्त काम केलं आहे, विशेषतः दुर्गम भागात तैनात असलेल्या जवानांसाठी. हो, त्यांनी स्वदेश नावाची एक अप्रतिम जलशुद्धीकरण प्रणाली विकसित केली आहे. स्वदेश म्हणजे सी वॉटर डिसॅलिनेशन सिस्टम. बरोबर. ही खास करून दुर्गम आणि सागरी भागांसाठी आहे, जिथे पिण्याचं शुद्ध पाणी उपलब्ध नसतं. थांबा, म्हणजे एक सैनिक स्वतःच्या पाठीवर समुद्राचं पाणी शुद्ध करणारं यंत्र घेऊन फिरू शकतो. हे कसं शक्य आहे? हो, हेच याचं वैशिष्ट्य आहे. याची 2 मॉडेल्स आहेत. एक मॅन्युअल मॉडेल आहे, जे खरंच एक सैनिक पाठीवर वाहून नेऊ शकतो. त्याला विजेची गरज नाही. अरे वा. दुसरं इंजिन ऑपरेटेड मॉडेल आहे, जे एकाच वेळी 20 ते 25 सैनिकांची पाण्याची गरज भागवू शकतं. आणि याची क्षमता किती आहे? म्हणजे ते किती खारं पाणी शुद्ध करू शकतं? प्रचंड. ते 35,000 TDS असलेलं पाणी शुद्ध करतं. 35,000 TDS? हो, TDS म्हणजे पाण्यातील क्षारांचं प्रमाण. समुद्राच्या पाण्याचं TDS साधारण 35,000 असतं. हे यंत्र त्या पाण्याला 500 TDS पेक्षा कमी असलेल्या, म्हणजे पिण्यायोग्य असलेल्या शुद्ध पाण्यात रूपांतरित करतं. याचा सर्वात मोठा फायदा तर लडाखमधील सैनिकांना होईल. अगदी बरोबर. पँगॉंग त्सो सरोवराच्या परिसरात तैनात असलेल्या सैनिकांना. ते सरोवर खाऱ्या पाण्याचं आहे आणि तिथे पिण्याच्या पाण्याची प्रचंड समस्या आहे. स्वदेश हे त्यांच्यासाठी एक वरदान ठरेल. वर्तमानातील या शोधानंतर आता जरा भूतकाळात डोकावूया. पाकिस्तानमधील तक्षशिला, जे एकेकाळी ज्ञानाचं केंद्र होतं, तिथे उत्खननात काही दुर्मिळ गोष्टी सापडल्या आहेत. हो, आणि हे एक मोठं यश मानलं जाते. भीर माउंट या जागतिक वारसा स्थळावर हे उत्खनन झालं आणि तिथे 2ऱ्या शतकातील ब्रॉन्झची नाणी सापडली आहेत. कोणाच्या काळातील आहे ती नाणी? कुशन वंशाचे शेवटचे महान सम्राट वासुदेव यांच्या काळातील. या नाण्यांवर एका बाजूला सम्राटाचं चित्र आहे आणि दुसऱ्या बाजूला एका स्त्री देवतेचं. यावरून त्या काळाबद्दल काय समजतं? यावरून कुशन काळात धार्मिक सहिष्णुता होती हे दिसून येतं. पण त्याहूनही रंजक गोष्ट म्हणजे तिथे ख्रिस्तपूर्व 6व्या शतकातील गडद निळ्या रंगाचे लॅपिस लाजुलीचे दगड सापडले आहेत. लॅपिस लाजुली हे तर खूप मौल्यवान मानले जातात. बरोबर. आणि हे दगड फक्त अफगाणिस्तानच्या बदक्षान प्रांतात मिळतात. म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे की आजपासून जवळपास 2600 वर्षांपूर्वी तक्षशिला आणि अफगाणिस्तानमध्ये एक सुरक्षित आणि प्रस्थापित व्यापार मार्ग होता. कमाल आहे. आज जिथे सीमांवर तणाव आहे, तिथे एकेकाळी व्यापाराचा मुक्त संचार होता. बरोबर.
इतिहासाच्या या पानांवरून थेट आजच्या क्रीडा विश्वाकडे येऊया, जिथे एक 11 वर्षांची भारतीय मुलगी नवा इतिहास घडवत आहे. अतिका मीर हे नाव लक्षात ठेवायला हवं. या मुलीने UAE-मध्ये झालेल्या IAM UAE कार्टिंग चॅम्पियनशिपमध्ये पदार्पण केलंय. आणि तेही ज्युनियर S125 या अत्यंत कठीण श्रेणीत. हो, ही एक अशी श्रेणी आहे जिथे गाडीचा वेग ताशी 126 किलोमीटर असतो. फक्त 11 वर्षांची मुलगी आणि 126 किलोमीटर प्रति तास वेग. अविश्वसनीय. आणि तिने केवळ भाग घेतला नाही, तर आपल्या पहिल्याच शर्यतीत 5वं स्थान मिळवलं. पुरुषांचं पूर्ण वर्चस्व असलेल्या या खेळात, या श्रेणीत स्पर्धा करणारी आणि इतकी चमकदार कामगिरी करणारी ती पहिली भारतीय आणि जगातील पहिली महिला रेसर ठरलीये. ही खूप मोठी गोष्ट आहे. हो ना. विशेष म्हणजे तिला फॉर्म्युला 1 अकॅडमीचं समर्थन आहे, जी भविष्यातील महिला रेसर्सना घडवते. एका नवीन ताऱ्याच्या उदयाची ही बातमी ऐकून खूप आनंद झाला. पण दुसरीकडे क्यू स्पोर्ट्समधील एका युगाचा अंत झालाय. हो, भारताचे माजी जागतिक बिलियर्ड्स चॅम्पियन आणि ज्येष्ठ प्रशिक्षक मनोज कोठारी यांचं वयाच्या 67व्या वर्षी निधन झालं. त्यांनी 1990 मध्ये जागतिक बिलियर्ड्स चॅम्पियनशिप जिंकली होती. हो, आणि निवृत्तीनंतर ते भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक झाले आणि त्यांनी अनेक खेळाडू घडवले. त्यांचं सर्वात मोठं योगदान म्हणजे त्यांचे सुपुत्र सौरव कोठारी. अगदी, जे स्वतः एक जागतिक चॅम्पियन आहेत. एका पित्याने आपल्या मुलाला जागतिक स्तरावर घडवणं हे खूप दुर्मिळ आहे. त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांना 2005 मध्ये ध्यानचंद पुरस्कार मिळाला होता. आणि आजच्या चर्चेच्या शेवटी एका वेगळ्या आणि सकारात्मक उपक्रमाबद्दल बोलूया. आसाममध्ये मुलांसाठी संस्कार शाळा सुरू करण्यात आली आहे. हो, आसामच्या राज्यपालांनी याचं उद्घाटन केलं आहे. आजच्या काळात जिथे मुलांना केवळ पुस्तकी ज्ञान मिळतं, तिथे हा उपक्रम एक वेगळा विचार मांडतो. याचा उद्देश काय आहे? याचा उद्देश आहे आधुनिक शिक्षणासोबतच मुलांमध्ये भारतीय संस्कृती आणि नैतिक मूल्य रुजवणे. यात योगा, भारतीय परंपरांची माहिती आणि व्यक्तिमत्व विकासावर भर दिला जाईल. म्हणजे केवळ हुशार नाहीत, तर चांगले नागरिक घडवण्याचा हा एक प्रयत्न आहे. अगदी बरोबर. तर आज आपण व्हेनेझुएलातील थरारक कारवाईपासून ते भारताच्या धोरणात्मक आर्थिक बदलांपर्यंत, राज्यांच्या तिजोरीतील धोक्यांपासून ते सीमेवरील जवानांसाठीच्या अभिनव शोधापर्यंत एक मोठा प्रवास केला. हो, इतिहासाच्या खजिन्यापासून ते क्रीडा जगतातील प्रेरणादायी कथांपर्यंत या सर्व घटना वरवर पाहता वेगवेगळ्या वाटत असल्या तरी त्या एका मोठ्या चित्राचे भाग आहेत. कशा? एका बाजूला जागतिक स्तरावर राष्ट्रांच्या सार्वभौमत्वाचा आणि लष्करी ताकदीचा प्रश्न आहे, तर दुसऱ्या बाजूला आर्थिक प्रगतीसाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याची आणि सॉफ्ट पॉवरची गरज आहे. अगदी. या सगळ्या गोष्टी ऐकल्यावर एक विचार मनात येतोच. तो कोणता? आपण तक्षशिला आणि अफगाणिस्तानमधील 2600 वर्षापूर्वीच्या व्यापार मार्गांबद्दल बोललो. आणि आज भारत चीनच्या अभियंत्यांसाठी व्हिसाचे नियम सोपे करतोय. याचा अर्थ राष्ट्रांमधील सीमा, राजकीय तणाव हे एका बाजूला असतं, पण व्यापार, ज्ञान आणि मानवी गरजा ह्या नेहमीच त्या सीमा ओलांडून जाण्याचा प्रयत्न करतात. येणाऱ्या काळात या दोन्ही गोष्टींमध्ये संतुलन साधणं हेच प्रत्येक देशासमोरील सर्वात मोठं आव्हान असेल, नाही का?